श्री स्वामी समर्थ मैत्रिणी 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत स्वामी पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण गुरुचरित्राचे पारायण करणार आहोत. जर काही कारणाने जर तुम्हाला 7 दिवसाचे पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही 3 दिवसाचे पारायण करावे. ते कसे करावे, कधी करावे याबद्दल तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. सर्वात पहिले गुरुचरित्र ग्रंथ हा 7 दिवसचा सप्ताह आहे व त्याच काळात आपल्याला वाचायचं असतो. परंतु बऱ्याच अडचणी येतात. उदाहरणार्थ मासिक धर्म आहे, सूतक आहे, संसारिक अडचणी असतात. या कारणामुळे आपल्याला पारायण करणे शक्य होत नाही. खूप वाईट वाटते. आपल्या मनात असते की मी पारायण करावे वगैरे. आता मागच्या वर्षी नाही करणं झालं, खूप अडचणी होता आणि या वर्षी पण आपल्याला करायचे, पण मध्येच मासिक पाळी वगैरे आलेली असते आणि याच्यामुळे आपल्याला खूप वाईट असे वाटते. मी यावर्षी करणारच होते, परंतु काही अडचणी येतात, त्यामुळे आपल्याला 7 दिवसाचे पारायण करणे शक्य नसते. एक आहे पर्याय, तो म्हणजे 3 दिवसाचे पारायण कसे करावे. खरं तर 7 दिवसाचेच पारायण करावे, ज्याची सांगता ही 8व्या दिवशी केली जाते. स्वामी पुण्यतिथीला 7व्या दिवशी सांगता केली जाते. गुरुचरित्र पारायणाचे फक्त स्वामी पुण्यतिथीला 7व्या दिवशी सांगता केली जाते. 3 दिवसीय पारायणाचे नियम तेच आहेत, म्हणजेच ब्रह्मचार्याचे पालन करावे. गादीवर झोपायचे नाही. गादीवर नाही झोपले तरी दिवाणवर झोपू शकता, परंतु गादीवर नाही. बेडशीट, चादर अंथरून तुम्ही झोपू शकतात. कांदा लसूण वर्ज करायचे आहे. भात खायचा नाही. गुरुचरित्र पारायण करत असताना ढेकर आला नाही पाहिजे. आळस, जांभळी हे नाही आले पाहिजे. अचानक या नॅचरल गोष्टी आहेत, होऊ शकतात, परंतु आपल्याला ढेकर जर येतो तर तेव्हा आपण जे पदार्थ आहेत की ज्या शेपूची भाजीने ढेकर येतो, त्याचबरोबर शिमला भाजीने पण ढेकर जळजळ होते, मग तुम्ही हे खाऊ नका. 3 दिवस पालन करू शकता. कडधान्य खायचे नाही, भात खायचा नाही, एवढेच नियम आहेत. 3 दिवसाचे शेवटच्या दिवशी नैवेद्य दाखवायचा आहे. शिरा करा, वरण भात करा, काही पण करू शकता. कोणी पुरणाचा स्वयंपाक करू शकताय. तुम्हाला जसे जे ठीक वाटते तसे नैवेद्य दाखवू शकता. एवढे आहे की वरण भाताशिवाय कोणताच स्वयंपाक पूर्ण होत नाही. 3 दिवसाच्या पारायणामध्ये तुम्हाला करायची इच्छा असेल तर करू शकता. आता अध्याय कसे व किती वाचावे, तर पहिल्या दिवशी 1 ते 22 अध्याय पठण करावे. दुसऱ्या दिवशी 23 ते 33 अध्याय पठण करावे. तिसऱ्या दिवशी 34 ते 53 अध्याय पठण करावे. आता 3 दिवसाचे पारायण करता तर तुमच्यामध्ये तेवढा स्टॅमिना पाहिजे, तेवढा वेळ पाहिजे. जर काही बसण्यास समस्या असेल, जर कोणाला मानेचा कमरेचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी खुर्चीवर बसून सुद्धा गुरुचरित्र पारायण पठण करू शकतात. 3 दिवसाचे पारायण करत आहात तर लवकर ब्रह्ममुहूर्तावरच उठून पारायण करावे, कारण 3 दिवसामध्येच तुम्ही करत आहात. 1 ते 22 अध्याय पठण करायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर सकाळी उठून कराल तेवढं तुमच्यासाठी बरं आहे. काही अध्याय खूप मोठे आहेत व काही खूप छोटे अध्याय आहेत. तर अचानक तुम्हाला पठण करताना वॉशरूमला वगैरे जायची वेळ आलीच तर त्या वॉशरूम वगैरे झाल्यानंतर बाकीचे जे अध्याय तुम्हाला परत पठण करायचे आहेत त्याच्या अगोदर तुम्हाला आंघोळ वगैरे करूनच नंतर परत तुम्हाला पठण करायला बसायचे आहेत. लक्षात असू द्या. तसं असू शकते तुम्ही 1 ते 11 अध्याय पठण केले आहेत आणि बाकी घरातील काहीतरी अडचण आहे, घरातील काही काम राहिलं आहे, घरात छोटंसं बाळ आहे, अगर काहीतरी प्रॉब्लेम आहे, वृद्ध मंडळी आहेत घरात, त्यांचं तुम्हाला नाश्ता वगैरे काही करायचं तर ते आवरून तुम्ही परत पठण करायला बसू शकता. परंतु त्या टायमिंगला जर तुम्ही वॉशरूमला गेला असेल तर तुम्हाला आंघोळ करावीच लागेल. जर गेला नसेल तर तुम्ही हातपाय तोंड वगैरे धुवून परत पठण करायला बसू शकतायत. आता त्याच्यानंतर आपण आंघोळ वगैरे जर गेला तर त्याचबरोबर अध्याय पूर्ण करावेत. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान पठण करू नये. श्री दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम आहे. आता 3 दिवसाचे नियम हेच आहेत. परान्न वर्ज्य, ब्रह्मचार्याचे पालन, गादीवर झोपायचे नाही, कोणाची निंदा नलस्ती करायची नाही, मेन कांदा लसूण वर्ज्य, भात वर्ज्य, कडधान्य खाऊ नये. हे पारायण कधी करावे, तर हे पारायण 9 ते 15 तारखेपर्यंत कधी पण करू शकता. ज्यांना 9 ते 15 या दरम्यान गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांनी अगोदर केले तरी काही हरकत नाही.
तुम्ही 7 दिवसाचे पण पारायण करू शकता किंवा 3 दिवसाचे पण पारायण करू शकता. तुम्हाला जसे जमेल तसे नक्की 3 दिवसाच्या पारायणाचे देखील अनुभव येतात. जे मनोभावे स्वच्छ मनाने जो करतो त्याला नक्की श्री गुरुदेव दत्त बरोबर अनुभव देतात. पहिल्या दिवशी जसे सांगितले आहे ग्रंथामध्ये ग्रंथामध्ये सांगितले आहे की आदल्या दिवशीच आपल्याला वाचायच्या अगोदर 3 कुत्रे व 1 गाय यांना आदल्या दिवशी नैवेद्य दाखवायचा आहे. दररोज तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ गायत्री मंत्र, गणपती अथर्वशीर्ष आणि स्वामी स्तवन हे तुम्हाला पठण करायचे असते. नंतर तुम्ही संपूर्ण अध्यायाला सुरुवात करू शकता. जे 7 दिवसासाठी नियम आहेत तेच नियम 3 दिवसासाठी देखील आहेत. आता ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आपण पारायण जर घरी केले तर घरी केले तर त्याच्यानंतर ज्या दिवशी आपण तिसऱ्या दिवशी सांगता आहे आपली, तेव्हा आपण काय करायचे तर ब्राह्मण जोडपी असेल तर त्यांना घरी जेवू घालावे हे त्या ग्रंथात सांगितले आहे. जर तुम्हाला भेटले तर ब्राह्मण जोडपे जेवू घालावे, ते नाही भेटले तर एखादे दुसरे साधे जोडपे असेल तर त्यांना घालावे, नाही तर तुम्ही अन्नदान करावे, मनोभावे गरिबांना दान करा, असं काही नाही आहे. पोट भरून अन्नदान करावे, काही हरकत नाही. गुरुजींना नाहीतर कोरडा शिदा देखील देऊ शकतात. यथाशक्ती जेवढे आपल्याकडून होईल तेवढे करावे. 3 दिवसामध्ये आपण डाव्या कुशीवर झोपावे. त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. तुम्ही संकल्पयुक्त 7 दिवसाचे पारायण केले तर नक्की तुमचे काय प्रश्न असतील, अडचणी असतील, वास्तुदोष असेल ते कमी होणारच. गुरुचरित्र पठण करताना मोठ्या आवाजात वाचावे. हळू आवाजात पठण करता इकडे तिकडे बघताय त्याला काही अर्थ नाही. करतायत मनोभावे करा, मोठ्या आवाजाने आपल्याला पण त्याचं व्यवस्थित वाटेल अशा प्रकारे करा आणि ही भक्ती खरंच मनोभावे करा. आपण जे अन्नदान तुम्ही म्हणाल की नाही ब्राह्मण जोडपी आम्हाला नाही भेटली आणि त्यांनाच करायला सांगितले, याच्यामध्ये मनामध्ये तसं काही आणू नका. आपल्या मनोभावे करा. गुरुदत्त कोणत्याही रूपात कुठेही येतात, अन्न खाऊन आपल्या इथे जातील असं मनात काही आणू नका की ते कशाच्या रूपात येतील ते सांगता येत नाही. त्यामुळे असं मनात आणू नका. हे मला भेटले नाही तर काही हरकत नाही, तुम्ही अन्नदान करा, गरिबांना दान करा, काही हरकत नाही. अशा प्रकारे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहा.